एक वडापाव खायला 5 मिनिटं लागतात, पण तुमच्या शरीराला ते पचवायला 6,000 ते 9,000 स्टेप्स चालावं लागतं. कारण वडापावमध्ये 350 ते 400 कॅलरीज असतात. तसेच समोसामध्ये 250 ते 350 कॅलरीज असतात. समोसा पचवायला 5,000 ते 7,000 स्टेप चालावं लागतं. एक प्लेट पाणीपुरी खाल्ली तर त्यामध्ये 300 ते 400 कॅलरीज असतात आणि ती पचवायला 5,000 ते 8,000 स्टेप चालावं लागतं. एक प्लेट मोमोज खाल्ले तर 200 ते 400 कॅलरीज असतात. पचवायला 5,000 ते 8,000 स्टेप चालावं लागतं. छोले भटुरेमध्ये 700 ते 1000 कॅलरीज असतात. पचवायला 14,000 ते 20,000 स्टेप चालावं लागतं. बर्गरमध्ये 400 ते 700 कॅलरीज, पचवायला 8,000 ते 14,000 स्टेप चालावं लागतं. पिझ्झामध्ये 500 ते 800 कॅलरीज, पचवायला 10,000 ते 16,000 स्टेप चालावं लागतं. एक प्लेट भजी खाल्ली तर 300 ते 500 कॅलरीज, पचवायला 6,000 ते 10,000 स्टेप चालावं लागतं. मग तुम्ही लक्षात ठेवा, जर तुम्ही हे खात असाल तर तुम्हाला किती चालावं लागेल. म्हणून फॅट लॉस फक्त व्यायामाने नाही, तर खरा गेम आहे कॅलरीजचा, कॅलरी डिफिसिटचा. व्यायाम मदत करतो, पण कॅलरीज कंट्रोलमध्ये नसतील तर रिझल्ट नाही मिळणार. छोटा बदल करा आणि रिझल्ट बघा.